तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली। तर मी जस्ट आता रानातून आलेली आहे। तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलंच होतं की नाही, कांद्याची काढणी चालू आहे आणि असलं भयंकर वारं आबाळी येतंय रोजच, त्याच्यामुळं लवकर लवकर कांदा काढून आज बघा काढून म्हणजे 2 दिवस काढला आणि आज बॅगा भरल्या, पिशव्या भरल्यात आणि आता मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय। तर आपले जे अप्सरा आहेत ते मस्त बघा इकडं संध्याकाळच्या चरत्यात उकारड्यावरती। तर आबाळ बघून त्या कशा जाळीत जाऊन बसले ते तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेरानी। आणि तसंच आपण शेळ्यांची 2 पिल्लं म्हणजे 2 पाटी आणलेले आहेत नवीन। तर नवीन कशासाठी आणलेले आहेत आणि कशा आणलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा व्हिडिओ पण आपला खूप छोटाच असणार आहे, तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला आता तुम्हाला दाखवते शेळ्यांची पिल्लं पण। तर बघितलं का इकडे उकारड्यावरती काय बाय चरते ते अजून, आणि बाकीच्या कशा सगळ्या जाळीत जाऊन बसल्यात आहे बघा। आपापली पोझिशन घेतली, आपापल्या कप्प्यात जाऊन बसलेल्या आहेत त्या मस्त बघा। ह्याच्यात पण भरपूर दाटी केली आणि ह्यात छोटी सगळी बसले ती, आणि इकडं तर बघा सगळ्या आतमध्ये जाऊन बसलेले आहेत आपल्या अप्सरा। कारण असलं वातावरण झालंय ना, बघू शकता तुम्ही का असलं जबरदस्त वातावरण झालेलं आहे। असं वाटतंय की कधी पण पाऊस येईल, कारण म्हणजे कसं झालंय आता की हे अवकाळ गाबणं येतंय, कधी पण आबाळ येतंय, वारं येतंय। तर चला आता दाखवते आपली शेळ्यांची पिल्लं। इकडं गायांचं चाललंय आपलं खायचं, आणि तसंच आज आपण शेतातून आपली वांगी पण तोडून आणलेली आहेत। तर तुम्हाला दाखवते मस्त वांगी आहे ती एकदम भारी। तर इकडं बघा ही कॅरेट भरलेत का बसलाय तसा। इकडं आपला गौरव दादा बसलेला आहे बघा, कॅरेट तोडून आणून अशी। तर हे बघा पूर्ण असं हिरवंगार वांग आहे आणि अशी मस्त तोडून आणून कॅरेट भरून एकदम व्यवस्थित करून ठेवलेलं आहे। तर गाडी येईल न्यायला आता। तर आता मी हे व्यवस्थित झाकून घेते, कारण ह्याला ओलं करून ठेवावं लागतंय, उष्णतामुळं लगेच वांगी होत्यात। तसं इकडं जनावरांची आपल्या कुट्टी करून ठेवलेली। तर लाईटीचा 2 दिवस झाले एवढा प्रॉब्लेम चाललाय ना, तर लाईट सारखी जाय करते, डीपी पण जळलाय, त्याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम चालले आहेत 2 दिवसापासून। मोबाईल चार्जिंग व्हायनात, काय व्हायना, लाईटच टिकत नाही। इकडं चाललंय आता ह्यांचं खायचं हे बघा। आणि ही आणल्यात आपण नवीन 2 शेळ्या म्हणजे पाटी आणलेल्या आहेत त्या। तर ही गावरांमध्येच आहेत, पण फक्त थोडासा बदल म्हणजेच की थोड्या क्रॉसमध्ये आहेत आणि 3-3 पिल्लाची आवलात म्हणजे पैदाईस आहे, त्याच्यामुळे आपण ही 2 पाटी आणलेल्या आहेत बघा। तर ह्याची किंमत पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता कशा पाटी आहेत आपल्या। तर बघितलं कशा पाटी आहेत त्या, कशा वाटते त्या मला नक्की कमेंट करून सांगा। तर तुम्ही म्हणसान ताई तुमच्याकडे एवढ्या शेळ्या आहेत, तर तुम्ही नवीन पाटी कशासाठी घेतल्यात। तर घ्यायचं कारण म्हणजेच की आपल्याकडं 3 पिल्लाच्या अवलादीच्या शेळ्या नाही आहेत, तर आपल्याकडं 2च पिल्लांच्या अवलादीच्या शेळ्या आहेत त्या, आणि ह्या 3 पिल्लं होत्यात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पिल्लांची जी आजी होती, आजी पणजी, ती आपल्याकडली म्हणजे मी सांभाळलेली शिळी होती, आणि काही कारणामुळे मला ती शिळी विकावी लागली। आणि नंतर आपण साधारणतः एक 7-8 वर्षानंतर आपण तिचीच अवलाद आपण घरी आणलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दुधाला चांगली आहे आणि क्रॉसमध्ये आहे, म्हणजे प्युअर गावरान पण नाही आहे, थोडी क्रॉसमध्ये असल्यामुळं दुधाला चांगली चालती। कारण तिची 3 पिल्लं जगवून साधारणतः अर्धा लिटर दूध ती काढता येतं आपल्याला, अशा हिशोबाची ह्या पाट्या आहेत बघा। तर तुम्हाला कशा वाटते त्या मला नक्की कमेंट करून सांगा। अजून आपण तर ह्या पिल्लांची जी आजी पंची म्हणतात ना, म्हणजे बरीच वेत झाली ती शिळीची। तर आपल्याकडं सुरुवातीला पहिल्या वेताला म्हणजे आपण अशीच पाट घेतलेली आणि एकच वेत आपल्याकडं झालं तिचं, आणि नंतर आपण ती विकली आणि विकली होती जवळच इथं वस्तीवर, त्याच्यामुळे आपण तिचीच पैदाईस नंतर आता 8 ते 9 वर्षानंतर महागारी आणलेली आहे आपल्याला। आणि ज्या आपल्या बाकीच्या शेळ्या आहेत ना ते प्युअर गावरान आहेत आणि त्यांना 2च पिल्लं होत्यात, त्याच्यामुळं मग आपण ही 3-3 पिल्लावाले आणलेले आहेत आता 2 पाटी। आणि अजून बघू आता, पण ह्यांचीच आता जास्त करून पैदाईस करायची, कारण ह्यांच्या जी पाटी होत्याल ती आता पुढं आपण वाढवायच्या। तर अशा आपण घेतलेल्या आहेत पाटी। तुम्हाला कशा वाटते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि 4.5 महिन्याच्या आहेत बघा, तब्येतीनं बघा, हाईट बघा, लांबी बघा त्यांची कशी आहे ती। आणि ह्यांची जी पिल्लं होणारी आहेत ना ती पण अशी लांब रुंदच होत्यात, त्याच्यामुळे आपण ही महागारी आणलेली आहेत। आणि बघा ह्या
तर बघितलं का ह्या अर्ध्या जाळीत जाऊन बसल्या ते आपल्या अप्सरा आणि अर्धी इकडे फिरते ती चांगली मस्त. तर बघा तिकडल्या जाळीत पण दाटी व्हायला लागली आहे का नाही, कशा बसायला लागल्या ते. कारण आता असं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळं लवकर लवकर आता जागा गाठायला लागली आपापली. जिथं ज्यांना रोजची सवय आहे बसायची, ज्या जाळीत ज्या बसतात त्याच जाळीत त्या बरोबर रोजची रोज जाऊन बसतात. तिकडं आज शेळ्या बांधून घेतल्यात, आता राहिल्यात की 2. कारण काय होतंय नवीन आहेत आणि त्यांना भरपूर म्हणजे रानात चरायला सोडलं ना तरी पण शेळ्या मारतात. त्याच्यामुळं आता ह्यांना साधारणतः एक 4-5 दिवस घरीच ठेवायचं. साधारणतः एक 8 दिवस म्हटलं तरी घरी ठेवायचं आणि घरीच ह्यांना खायला पाणी खाणं म्हणजे खाणंपिणं सगळं इथं घरीच बघायचं. आणि जशी जशी शेळ्यात सवय लागेल ना तशी तशी मग नंतर शेळ्यात मिसळायची म्हणजे रानात चराय सोडायची. तर जोपर्यंत त्यांना सवय लागत नाही, कारण ह्यांना आजपर्यंत पहिल्याच वेळेस आपण आणलेलं आहे इकडं, कारण त्यांना आजपर्यंत गोठ्यातून बाहेरच नव्हत्या. तर साधारणतः 4.5 महिन्याच्या होईपर्यंत ना त्यांना पहिल्यांदाच गोठ्यातून बाहेर आणलेलं आहे. जशी जन्मली तशी एकाच ठिकाणी बांधून होती, कारण त्यांच्या शेळ्या काय चरायला जात नाहीत, घरीच असते त्या. आणि म्हणजे कसं घरगुती महिला काय करतात 2-3-4 शेळ्या सांभाळतात घरीच बांधून. तर अशा पद्धतीची ह्या पाटी आहेत. तर सुरुवाती आपण म्हणजे पहिल्यांदाच बाहेर काढलेल्या आहेत त्यानं आता आपण ह्यांची 2 टाईम सोड बांध होती इकडं तिकडं झाडाखाली दिवसभर बांधायच्या, नंतर संध्याकाळी घेत बांधायच्या आणि 7-7:30ला मग नंतर गोट्यात बांधायच्या. असं त्यांचं नियोजन चालू आहे सध्याचं. तर कशा वाटते त्या मला नक्की कमेंट करून सांगा बरं. कसल्या भारी वाटतंय ते बघितलं का. तर चला असू द्या, बघितलं का सगळीकडे त्यांची संध्याकाळची कशी धावपळ चाललेली, कुणाची बसायची कुणाची खायची. आणि भरपूर आपल्याकडे आता कोंबडं झालेले आहेत, साधारणतः 20-25 कोंबडं विक्रीसाठी आहेत. कुणाला घ्यायचं असेल तर तर बघा आता कसं चाललंय ह्यांचं बसायचं. आणि असं मस्त बघा मोठं मोठं तुम्हाला जवळून दाखवते. मोठं आत्ता सध्या आपल्याकडनं 25 कोंबडं विक्रीसाठी आहेत. तर आपल्या शेळगावमधली ना कुणी जर माझा व्हिडिओ बघत असतील आणि कोणाला घ्यायचे असतील खायला ह्याला तर अवश्य घ्या, आपल्याकडं आहेत भरपूर विक्रीसाठी. तर नक्की कमेंट करा. तर का असं मोठं कोंबडं येतं. तर सध्या 25 विक्रीसाठी आलेलं आहेत आणि विकून टाकायचं आहेत, कारण आता भरपूर दाटी व्हायला लागली. आपलं अजून शेड छोटंच आहे त्याच्यामुळं सगळी काही एकत्र बसत नाहीत. तर चला आता भरपूर वेळ झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इकडं गायांना पाणी दाखवायचं राहिलं आहे अजून, तर पाणी दाखवायचं आहे. लाईट नाही, लाईटीनं तर 2-3 दिवस झालं भरपूर टेन्शन दिलेलं आहे. तर चला बाय सर्वांना.